प्रोटीनयुक्त मिक्स डाळी आणि तांदळाचे आप्पे. हे आप्पे खाल्ल्यावर भूक लवकर लागत नाही आणि कामात चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे वजन वाढत नाही. आज आपण खूप कमी तेलामध्ये हे आप्पे बनवणार आहोत. फक्त 2 चमचे तेलामध्ये मिक्स डाळी आणि तांदूळ याचा सुंदर मेळ या रेसिपीत आहे. मिक्स डाळी आणि तांदळाचे आप्पे हे केवळ चविष्टच नाहीत तर पौष्टिक, संतुलित आणि पोटभर असा सकाळचा नाश्ता उत्तम पर्याय आहे. हे आप्पे वरून छान खरपूस, आतून मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात. चला तर पाहूया प्रोटीनयुक्त मिक्स डाळी आणि तांदळाचे आप्पे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ आणि याच वाटीनी अर्धी वाटी मूग डाळ, याच वाटीनी अर्धी वाटी चना डाळ, याच वाटीनी अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 1 चमचाभर मेथी दाणा घेतला आहे. इथे तांदूळ मी रेशनचे वापरले आहेत. तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते घ्या. कुठले जरी तांदूळ घेतले तरी काही हरकत नाही. हे डाळ आणि तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे आपण 2 पाण्याने डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आहेत. यामध्ये पुरेसा पाणी घालायचं आहे आणि 5 तासासाठी हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळी आणि तांदूळ छान भिजले गेले आहेत. तोडून पाहूया. इतर डाळींपेक्षा चना डाळीला थोडा जास्त वेळ लागतो. तर इथे तुम्ही पाहू शकता चना डाळ भिजली गेली आहे. म्हणजे आपल्या सगळ्या डाळी आणि तांदूळ छान असे भिजले गेले आहेत. हे आता वाटून घेऊया. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. थोडं थोडं हे डाळ तांदूळ घालूया आणि रवाळ असं वाटून घेऊयात. या भांड्यामधलं या डाळीवरच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि रवाळ असं फिरून घेऊया. तर इथे मी फिरून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्त बारीक न करता थोडा रवाळच असं मी वाटून घेतलं आहे. याच पद्धतीने सगळे राहिलेली डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया. तर इथे मी 3 बॅचमध्ये हे सगळे डाळ तांदूळ वाटून घेतले आहे. आता सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे पीठ लवकर फर्मेंट होत नाही. त्यासाठी काय करायचं, एक स्टीलच्या डब्यामध्ये हे मिश्रण भरायचं, झाकण लावून उबदार ठिकाणी ठेवायचं. उबदार ठिकाणी म्हणजे काय, याला एखादा जाड कपडा गुंडाळून ठेवायचा, नाहीतर ट्रॉलीमध्ये ठेवा. हा डब्बा आपण 8 तासानंतर पाहतोय. तर पहा, एवढी थंडी असून सुद्धा बघा पीठ छान असं फर्मेंट झालं आहे. मी रात्री हे डाळ आणि तांदूळ वाटून ठेवलं होतं आणि सकाळी पाहत आहे पीठ छान फर्मेंट झालं आहे. आता यामध्ये आपल्याला इनो, सोडा वगैरे काही घालायची गरज पडत नाही आणि आप्पे पण छान असे मऊ लुसलुशीत होतात. तुम्हाला तेव्हा डब्यामध्ये लक्षात आलं नसेल. आत्ता पाहू शकता मी मिश्रण पूर्ण एका पातेलीमध्ये काढून घेतलं आहे. छान स्मूथ असं मिश्रण तयार आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 गाजर बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, थोडी कोथिंबीर आणि 1 चमचाभर मीठ घालूया. यामध्ये आता फोडणी घालूया. त्यासाठी फोडणी भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घातला आहे. ही फोडणी या मिश्रणामध्ये घालूया. हे आप्पे नुसती जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. चटणीचीही गरज लागत नाही. हे टाकलेले भाज्या या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. तर 1 ते 1.5 मिनिटं मी हे छान मिश्रण फेटून घेतलं आहे. स्मूथ झालं आहे. आता इथे मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलं आहे. यामध्ये 1 थेंब तेल घालूया. आप्पे पात्र चांगलं गरम झालं आहे. आता यामध्ये 1 चमचाभर आप्याचं पीठ घालूया. सगळ्या खणांमध्ये 1 चमचाभर मी आप्याचं पीठ घातलं आहे. हे मी अर्धवटच भरत आहे. तुम्ही पाहू शकता हे शिजल्यावर अजून फुलतात. आपण एकदाच पूर्ण भरून घेतलं तर मग त्यांना फुलायला जागा मिळत नाही. या आप्पे पात्रावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं शिजून घेऊया. 2 मिनिटानंतर पाहतोय. पहा बघा किती सुंदर फुलले आहेत. याला पलटून घेऊया. कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे. सगळे आप्पे पलटून घेऊया. तुम्ही बघितलंच आहे मी तेल खूप कमी वापरलं आहे. दोन्ही बाजूनी आप्पे छान असे भाजले गेले आहेत. काढून घेऊया. हे आप्पे असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. तसेच तुम्ही यासोबत नारळाची चटणी देखील बनवू शकता. एक आप्पे तोडून पाहूया. तर पहा, वरून खरपूस, आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाला आहे आणि चवीला पण अप्रतिम झाला आहे. हे आप्पे तुम्ही नक्की करून पहा. कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा.
माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.